लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही। याला वाघाचं काळीज लागतं। ए शेर का बच्चा है, शेर का बच्चा खुलेआम किया। हिम्मत है तुम्हारे में। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काल एकनाथ शिंदेंचा रुद्र अवतार पाहून खरोखर माझ्या मनातून तरी मला वाटलं की नक्की असं काय झालं की एकनाथ शिंदेंना एवढा त्यांचा रुद्र अवतार दाखवावा लागला। त्यांना काय अशी गोष्ट लागली, त्यांना कोणती गोष्ट नेहमी जेव्हापासून ते शिवसेना घेऊन बाहेर पडलेत बाळासाहेबांची असं ते म्हणतायत किंवा ते आहे तसं ते दिसतंय समाजामध्ये, लोक त्याला प्रतिसाद देखील देतात। पण अशी कोणती गोष्ट त्यांना लागते सतत मनाला की त्यांना काल त्यांचा सगळा बांध फुटून गेला आणि त्यांना सगळ्या गोष्टी बोलाव्या लागल्या। आणि निश्चित काल जे काही होतं ते काही फक्त दाखवण्यासाठी नव्हतं, तर त्या हावभावावरून, त्यांच्या आवाजावरून, त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींवरून मला तरी असं वाटत होतं की कुठे ना कुठेतरी स्वाभिमानाला ठेच लागली आहे आणि त्या स्वाभिमानाच्या ठेचेतून ह्या वाघाचा हा आवाज फुटला आहे। पण नक्की या सगळ्या गोष्टी काय आहेत, आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे गद्दार। अनेक जण एकनाथ शिंदेंना म्हणतात की गद्दार आहे, हा गद्दार आहे, 40 जण घेऊन गेला, पक्ष फोडला, बाळासाहेबांची शिवसेना संपवली, धनुष्यबाण काय काय ते सगळे 2-2 तुकडे केले। पण जेव्हा मनाला विचार पडतो की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या त्या खरंच योग्य होत्या का? नक्की गद्दार कोण आहे, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? नक्की गद्दार कुणी गद्दारी केली, गद्दार नक्की म्हणायचं कुणाला, म्हणजे त्याची व्याख्या आता काय सरळ सांगायची, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मी ती कालची व्हिडिओ पाहिली, म्हटलं तापलेत बहुतेक भरपूर, आणि कुठे ना कुठेतरी एक मनातून ती सगळी गोष्ट आलेली आहे, मनातून ती उफाळून आलेली आहे। कारण हे सतत गद्दार गद्दार 50 खोके या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेंना मला असं वाटतंय जेव्हापासून ते फुटून गेलेत तेव्हापासून ते त्रास देत आहेत, आणि काल त्या सगळ्या गोष्टी बाहेर मांडता आल्या असंच आपल्याला म्हणावं लागेल। पण एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते। एकनाथ शिंदे आनंद दिघेंसोबत, धर्मवीरांसोबत ते काम केलेले एक मोठं नेतृत्व आहे। त्यानंतर ठाण्यामधून वर येईपर्यंत अगदी मंत्री, शिवसेनेचे नेते इथपर्यंत त्यांची मजल ही काही साधी नाही आहे। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले, ते अनेक जण सांगतात की मुख्यमंत्रीपदासाठी बाहेर पडले। अनेक जण म्हणजे ही विरोधकातली की त्यांना पद हवं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी हव्या होत्या। पण नक्की त्यांना पद हवं होतं का? थोडंसं मागं जाऊया त्याच्या आधी। उद्धव ठाकरे जेव्हा बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख झाले आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीसोबत जो काही शिवसेनेच्या युतीचा धर्म होता तो पाळत ते अगदी 2019 की काय तिथपर्यंत ते आले। ती जेव्हा निवडणूक झाली त्याच्यामध्ये असं ठरलं होतं बंद दाराआड, चर्चा बिजाला कशाला बंद दाराआड करतात काय कळत नाही, येऊ द्या की जनतेसमोर होऊ द्या ना, जे काय असेल ते, म्हणजे लोकांनाही कळतं, ते फुटेज राहतं, बाबा बघ तू काय बोलला होतास मागे हे दाखवायला। पण ते बंद दाराआड चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय 2.5 वर्षांचं काय फॉर्म्युला ठरला होता, आणि मग त्या सगळ्या गोष्टी काय व्हायच्या ते झाल्या, आपण सगळ्यांनी पाहिल्या। आणि त्याच वेळेला एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट ठरली ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी युती धर्म सोडला, हिंदुत्ववादी कास सोडली, हिंदुत्ववादी वाट सोडली आणि थेट जाऊन काँग्रेस आणि शरद पवारांच्या बाजूला उद्धव ठाकरे जाऊन बसले। आता बाळासाहेब काय म्हणायचे, मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं, और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप। अलग हो जाएंगे, हाँ? अलग हो जाएंगे उनसे। अलग नहीं चाहिए। ज्या बाळासाहेबांनी अख्खी हयात आपली या काँग्रेसच्या विरोधात घालवली, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा हुंकार या देशाला करून दिला, महाराष्ट्राला नाही देशाला, हिंदू हृदय सम्राट म्हणल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर अंगावर काटा यायचा, आता कोण ते राहिले नाही। या दोन्ही ठाकरेंमध्ये कोणीही तसलं काय राहिलेलं नाही। राज ठाकरेंकडे सगळ्या गोष्टी होत्या आहेत, पण ते कुठच्या मार्गाने जातात आणि कुठं त्यांची गाडी वळते, युटर्न घेते, काय त्यांचंच त्यांना समजेना। त्यांनी बहुतेक ड्रायव्हर बदलावा त्या गाडीचा। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बाळासाहेबांनी खरंच एक हिंदुत्वाचा आयाम या देशामध्ये घालून दिला, हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा ज्या माणसानं फोडली आणि हिंदुत्वाच्या जोरावर उभी राहिलेली शिवसेना इतकी वर्ष दगदगत ठेवली, तिचे विचार असे अगदी ताठ कण्यासारखे स्वाभिमानी ठेवले, त्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे पुत्र आपली शिवसेना घेऊन काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसले। म्हणजे बघा ना, ज्या बाळासाहेबांनी अख्खी हयात गेली, हयात काँग्रेसला बोलण्यात, त्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना बोलण्यात, बघा त्यांची भाषणं काढून बघा, अरे आम्ही काय खोटं नाही सांगत, बघा त्यांची सगळी भाषणं बघा, तुम्हाला कळेल की हा माणूस काय होता, अख्खी हयात गेली। आणि तो माणूस म्हणजे बाळासाहेब, व्हिडिओ बघितले ना, बाळासाहेब म्हटले की मी माझं दुकान बंद करेल या काँग्रेस सोबत जायचं झालं तर, पक्ष बंद करेल, त्या माणसाची शिवसेना संघटना एका काँग्रेसवाल्या पक्षासोबत जाते,
शरद पवारांसोबत जाऊन बसते त्यावेळेला सगळ्यात मोठी गद्दारी होते, त्यावेळेला सगळ्यात मोठी गद्दारी होते. त्यानंतर ती काही 2-1 वर्ष जातात, त्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार नसल्यामुळं आणि या डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत बसल्यामुळं तसं काही उघडपणे करता येत नव्हतं, हिंदुत्ववादाचे विचार करता येत नव्हते. मग त्यावेळेला उद्धव ठाकरे भले तिकडे गेले असतील सत्तेसाठी, पण त्यांच्या खाली असणारे कट्टर शिवसैनिक जे बाळासाहेबांनी उभे केले होते ती सगळी लोक गुदमरत होती, आतल्यात गुदमरत होती. काय करावं लागेल, काय केलं पाहिजे, हिंदुत्वाचा विचार, शिवसेनेचा विचार, ही शिवसेना कुठे ना कुठेतरी हिरवी होत चालली आहे, तिला पुन्हा भगवी करायची असेल तर तिला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढली पाहिजे, या सगळ्या जाळ्यातून बाहेर काढली पाहिजे आणि नवीन एक संघटना उभी केली पाहिजे, म्हणजे तीच संघटना पण तिला नवीन ऊर्जा दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टी घेऊन एकनाथ शिंदे, हा सगळा विचार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. आता यांच्या नजरेतून ही झाली दुसरी गद्दारी. बरं, एकनाथ शिंदे बाहेर कशासाठी पडले? शिवसेना घेऊन, शिवसेना आपली हिरवी होते म्हणून बाहेर पडले. तिकडे गेल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, ते सगळं पक्षाचं नाव बिव सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्या माणसाने पक्षप्रमुख म्हणून स्वतःला म्हणून नाही घेतलं. त्याने आजही सांगितलं की बाळासाहेब हेच माझ्या शिवसेनेचे प्रमुख असतील आणि मी त्यांचा नेता असेल, आज नाही उद्या कधीही इथून पुढे. पण ते चिन्ह असेल, तो वाघ असेल, तो भगवा अभिमान असेल, तो स्वाभिमान असेल, तो आम्ही जिवंत ठेवू शिवसेनेच्या माध्यमातून. आणि गेल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 2.5-3-4 वर्षामध्ये त्यांनी ते दाखवून दिलं आणि संघटना मोठ्या ताकदीने उभी केली. म्हणजे ज्या माणसाला हे गद्दार गद्दार म्हणून हिणवतायत आणि गद्दार गद्दार म्हणून म्हणतायत, त्या माणसाला खासदार केला असो, आमदार केला असो, लोकांनी कौल दिला, लोकांनी सांगून दिलं की तू गद्दार नाहीस, अरे तू खरा शिवसैनिक आहेस, तू खरा आमची शिवसेना बाहेर काढलीस. मग नक्की गद्दार आता कसं म्हणायचं? नेते, ते उद्धव ठाकरेंचे नेते आणि ती खालची लोक गद्दार म्हणतात म्हणून एकनाथ शिंदेंना गद्दार संबोधायचं, की लोक सांगतात की तू खरा वाघ आहेस म्हणून त्यांना खरा सच्चा शिवसैनिक समजायचं. आणि ज्या उद्धव ठाकरेंना लोक नाकारतायत, ज्या उद्धव ठाकरेंना सांगतायत की तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसवलीत आणि जे काय बाळासाहेबांनी स्वतःची हयात ज्यासाठी घालवली, कित्येक शिवसैनिकांचं रक्त सांडलंय, रक्त, साधी गोष्ट नाही, रक्त ज्या लोकांनी आटवलंय, स्वतःचं घाम गाळलाय, ती शिवसेना घेऊन तुम्ही उलट विचारांच्या प्रवाहामध्ये जाऊन बसलात, ती खरी गद्दारी. तर स्पष्ट आहे, हे काय लपवण्यासारखी गोष्ट नाही, गद्दार कोण आणि काय कोण. एकनाथ शिंदेंनी जे केलं ते योग्यच होतं, ते करायला पाहिजेच होतं, ती गरजच होती. ते नसतं केलं तर आज तागायत शिवसेना काय झाली असती आपल्याला सांगायची गरज राहिली नसती. जे दिसतंय समोर ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे उद्धव ठाकरे, माझं तर एक वैयक्तिक मत आहे की उद्धव ठाकरेंना अगदीच विरोधात जरी बसले असते ना आणि या भाजपनं युती धर्म पाळला नाही असं तरी त्यांनी आव उठवलं असतं किंवा सगळ्या गोष्टी केल्या असत्या किंवा आमच्या अन्याय झाला असं समजून जरी बाजूला विरोधात जरी बसले असते ना, आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, शिवसेना हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असता. हे नाकारून चालणार नाही. बरं, गद्दारी केली त्याच्यामुळं लोकांनी नाकारलं. आज तुम्ही पाहताय एकनाथ शिंदेंनी संघटना ज्या ताकदीनं मोठी केली आहे, जे 40 जण गेले ते 40मधून त्यांनी सांगून दिलं की हे 40 तर पाडणार नाही, अजून 20-25 मी याच्यावरती घेऊन येईन. ही ताकद सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्या खासदारकीला भारतीय जनता पार्टीचा 400 पार नारा झोपून टाकला, त्या सगळ्या लाटेमध्ये एकनाथ शिंदेंनी, त्या मराठ्यांच्या वादळामध्ये, आरक्षणाच्या सगळ्या मुद्द्यांमध्ये एकनाथ शिंदेंनी स्वतःची जादू दाखवली आणि दाखवून दिलं की हा समाज माझ्यावर आजही विश्वास ठेवतोय. मग गद्दार नक्की कोणाला म्हणायचं? एकनाथ शिंदे गद्दार आहेत? निश्चित नाहीत. एकनाथ शिंदेंनी जे काम केलंय ते निश्चित एक सच्चा विचारवंतच करू शकतो, ज्याला खरोखर त्या विचारांची गरज आहे, ज्याला खरोखर त्या विचारांचं हे म्हणतात ना वेळ आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची मी प्रतारणा करणार नाही आणि ज्या वेळेला असं कुठलं माझ्या संघटनेवरती, माझ्या बाळासाहेबांच्या विचारांवरती असं संकट येईल, त्या वेळेला मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून उभा राहीन आणि माझी संघटना त्या सगळ्या संकटातून बाहेर काढेल. ते दाखवून देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलंय. म्हणजे एकीकडे राज ठाकरे संघटना सोडून बाहेर पडले, एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षच मग काँग्रेसच्या मांडीला बसवला. त्या सगळ्या स्वतःच्या रक्ताची लोक देखील बाजूला निघून गेली, पण एकनाथ शिंदेंनी ही संघटना, हा विचार आजही जिवंत ठेवलाय. नाहीतर तुम्हाला धनुष्यबाण येत्या काळात कदाचित पाहायला मिळालाही नसता. वाघाची ॲलर्जी या डाव्यांना झाली असती, त्यांना ते धनुष्यबाण आधीच बाळासाहेबांच्या सगळ्या गोष्टींमधून खटकतच होता. ती शिवसेना अशी संपवायचीच आहे. पण एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं. काल शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं की उगाच नाही केलं, त्या माणसाला समजलं, त्यांनाही समजलं, त्यांचा एवढा राजकीय अनुभव आहे की गोष्ट एकनाथ शिंदेला गद्दार म्हणवत नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे खरोखर उत्तम नेते आहेत, ते चांगले शासक होऊ शकतात,
ते चांगलं मार्गदर्शन जनतेला करू शकतात हे त्यांनी त्यांच्या कार्यवृत्तीतून दाखवून दिलं, एवढंच मात्र नक्की. आणि गद्दारी बाळासाहेबांच्या विचारांशी कुणी गेली तर ती उद्धव ठाकरेंनी केली असं म्हणायला काही हरकत नाही मला तरी वाटत. कारण एक विचारसरणीच तिला मोडून, तिला तोडून, तिला चुकीच्या प्रवाहात घेऊन जाणं ही सगळ्यात पहिली बाळासाहेबांच्या मला असं वाटतं विचारांना आणि त्यांच्या संघटनेला झालेली गद्दारी असं म्हणायला हरकत नाही. आणि तेही खुद्द बाळासाहेबांच्या पुत्रांकडून. याच्यासारखं दुर्दैव नाहीये दुसरं कुठलं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.